देवा माझे मन लागो तुझे चरणी, देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी जडून दे, नामस्मरण घडो संत समागम, वावुगाची भ्रम नको देवा, पायी तीर्थयात्रा मुखी रामनाम, पायी तीर्थयात्रा मुखी रामनाम, हाची माझा नेम सिद्धीने, देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी जडून दे, अनेक मागणे नाही नाही देवा, अनेक मागणे नाही नाही देवा, एका जनार्दनी सेवा दृढ दे, देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी जडून दे. नमो विठ्ठला राजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा, नमो पुंडलिका नमो चंद्रभागा, नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा. करो प्रथम नमन पांडुरंगा, करो प्रथम नमन पांडुरंगा, करो प्रथम नमन पांडुरंगा, करो प्रथम नमन. दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरु दास तुका. दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरु दास तुका. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी, एकात्मता जाणून भाव एका, एकादशाचे करे शुद्ध टीका, जनार्दनाचे प्रिय पात्र पाही, त्या एकनाथा स्मरतो सदाही. मंगल भवन मंगलहारी, मंगल भवन मंगलहारी, प्रभु सुत शरथाची हारी. जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीसती लोक उजागर, रामदूता तुलित बलधामा, अंजनी पुत्र पवन सुत नामा, महावीर विक्रम बजरंगी, पति निवार सुमति के संगी. हे दुख भंजन मारुति नंदन, हे दुख भंजन मारुति नंदन, सुन लो मेरी पुकार. पवन सुत विनती बारंबार, पवन सुत विनती बारंबार, पवन सुत विनती बारंबार. देवा माझे मन
लागो तुझे चरणी देवा माझे मन लागो तुझे चरणी संसार व्यसनी जडून दे देवा माझे मन लागो तुझे चरणी संसार व्यसनी जडून दे. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थली भगवान श्री कृष्ण कन्हैयाच्या भगवान श्री परमात्म्याच्या चरणारविंद सेवा समर्पित करण्याकरिता सेवेकरिता निवडलेला अभंग देवमान्य विश्वमान्य संत श्रेष्ठ पैठण निवासी शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा हा अभंग असून शांती ब्रह्म एकनाथ महाराज या अभंगाच्या द्वारा भगवान परमात्म्याची प्राप्ती होण्याकरता साधकाने काय करावं काय करू नये याचा नीतियुक्त आचार आणि विचार किंवा भगवंताकडे प्रार्थना करतात. विठला 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 विठला. ग्रस्त आश्रमातल्या जीवाचा संसार सुखाचा होण्याकरता नाथ महाराज देवाला प्रार्थना करतात. नाथ महाराज म्हणतात देवा काही करू नका एकच काम करा. देव म्हटले बोला ना काय म्हणता नाथ महाराज. नाथ महाराज म्हणले देवा. देव म्हणले नुसतं देवा म्हणून कसं चालणार आहे पुढं बोला ना काय नाथ महाराज तुमचं काय काम आहे. नाथ महाराज म्हणले देवा. देव म्हणले पुढं. महाराज म्हणले एकच काम करा माझं मन देवा तुमच्या चरणावर स्थिर होऊ द्या तुमच्या चरणावर लागू द्या. महाराज म्हणले तुमचं मन माझ्या चरणावर लागलं. परमात्मा म्हटले माझं मन तुमचं मन माझ्या चरणावरती लागलं तर तुम्ही काय करणार. महाराज म्हटले मी एकच करणार माझं मन संसारामध्ये पडलेलं आहे. काय म्हटले नाथ महाराज माझं मन संसारामध्ये पडलेलं आहे पण पडलेलं मन नाथ महाराज म्हटले संसारावरती जडता कामा नाहीये. परमात्मा म्हटले तुमचं मन नाही जडू दिलं संसारावरती तर तुम्ही काय करणार. नाथ महाराज म्हटली मी एकच करणार नामस्मरण घडू माझ्या मुखातून नामस्मरणाची सेवा घडावी. भगवान म्हणले घरात का. नाथ महाराज म्हटले नाही संत समागम संतांच्या समागमामध्ये तुझी सेवा नामस्मरणाची माझ्या मुखातून घडावी. आणि हे करत असताना समागम करत असताना वावुगाची भ्रम नको देवा. माझ्या मनामध्ये कुठला भ्रम अशा प्रकारचा अंतःकरणामध्ये पडता कामा नये जडता कामा नये. बर 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 तुमच्या मनामध्ये भ्रम नाही जडू दिला. नाथ महाराज तुम्ही काय करणार. नाथ महाराज म्हणले आणखीन माझी एकच इच्छा आहे. मनुष्य जीवन मिळालंय मनुष्य जीवनाच्या सार्थकतेकरता मनुष्य जीवनाच्या उद्धाराकरता देवा मी एकच करेल पायी तीर्थयात्रा. पायाने तुझी तीर्थयात्रा करेल. तुझं जिथं जिथं वास्तव्य आहे तुझं जिथं जिथं वास्तव्य आहे तिथे येईल तुझ्या चरणाचं दर्शन घेईल त्या भूमीचं दर्शन घेईल आणि माझं जीवन कृतार्थ करेल. पायी तीर्थयात्रा मुखी रामनाम हे करेल. आणखी काही. नाथ महाराज म्हणले देवा बास हात जोडले याच्यापेक्षा माझी काही इच्छा नाही. संसारिक आहे मी माझी एवढीच इच्छा आहे माझं जीवन कृतार्थ होण्याकरता. नाथ महाराजांनी भगवंताला दोन्ही हात जोडले. देवा माझी एवढीच इच्छा आहे तेवढी फक्त पूर्ण करा. हाचे माझा नेम सिद्धीने मी केलेला नेम मी केलेली इच्छा ती पूर्ण व्हावी. नेम केला नाथ महाराजांनी. मौजपुरीकर मंडळी नेम केला नाथ महाराजांनी. जबाबदारी कुणावर टाकली. विश्वाच्या मालकावर पांडुरंगावर जबाबदारी टाकली. नाथांचे दोन्ही डोळे भरून आले. अंतकरंग हिवरला गेलो आणि नाथ महाराज भगवंताला प्रार्थना करतात देवा पायी तीर्थयात्रेचा नेम केला. जगातले तुझं जिजा जिजा वास्तव्य त्या तीर्थाला मी येईन म्हटलो. मुखाने भगवंताचं चिंतन करीन म्हटलो. पण हा नेम जरी मी केला असेल ना तर माझा नेम कडेला न्यावा ही तुझी जबाबदारी. हाचे माझा नेम सिद्धीने माझा नेम सिद्धीला ने देवा. परमात्मा म्हटले नाथ महाराज तुमचं आणखीन काही म्हणणं आहे का. नाथ महाराज म्हणले देवा याच्यापेक्षा तर माझं काहीच म्हणणं नाही. अनेक मागणे नाही नाही देवा अनेक मागणे नाही नाही देवा. एका जनार्दनी सेवा दृढ दे देवा. माझी मन लागो तुझी चरणी संसार व्यसनी
दडून दे अभंगाचा सरळ सरळ शब्दाशी अर्थ तुमच्या समोर व्यक्त केलेला आहे. उर्वरित वेळेमध्ये अभंगाचं चिंतन आपल्या वेळेच्या संबंधाने आपल्याला करायचं आहे. विठ्ठल वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे थोडासा परिहार देणं अत्यंत गरजेचं आहे. आपण सर्व ग्रामस्थ मंडळी, समस्त भजनी मंडळी, समस्त शेजूळ कुटुंबातील सर्व मंडळी अर्थातच त्यांच्या या अर्थातच प्राणांगणामध्ये भगवंताची पवित्र सेवा या ठिकाणी आयोजित अशा प्रकारची होते आहे. गेल्या अनेक वर्षापासून आपल्या गावामध्ये चालत असलेली श्रीमद भागवत कथेची परंपरा आणि तीर्थयात्रा करून आपलं जीवन पवित्र अशा प्रकारचं बनवलेलं आहे. ज्या ज्या साधकांनी तीर्थयात्रा केली त्या त्या साधकांनी आपल्या जीवनामध्ये भगवंताच्या ऋणातून उतराई होण्याकरता ज्या ज्या तीर्थाला आपण गेलो, 12 ज्योतिर्लिंग, 7 ज्या अर्थात पुऱ्या, अर्थातच जिथे जिथे आपण गेलो त्या त्या तीर्थाचं यमुना मैया, गंगा, गोदावरी, सरस्वती त्या तीर्थेचं आणलेलं जल अशा प्रकारचं आहे. त्याचं पूजन करणं, परमात्म्याचं पूजन करणं. आणि म्हणून भगवान प्रभू रामचंद्र परमात्मा ज्या वेळेला सगळं कार्य करून तीर्थयात्रा करून अयोध्येमध्ये येत आहेत आणि अयोध्येमध्ये प्रभू आल्यानंतर प्रभूसुद्धा स्वतःचा माऊंद्याचा विधी करतात. तोच माऊंद्याचा विधी आपण आपल्या गावामध्ये जे जे मंडळी तीर्थयात्रा करून आलेले आहेत, ज्यांनी ज्यांनी केले, ज्यांना श्रीफळ मिळालं आहे, अर्थातच ज्यांच्या नशिबाला मी मिळालं नंबर लागलेले आहेत, ज्यांची ज्यांची तीर्थयात्रा परिपूर्ण झाली त्यांनी हा संकल्प केलेला पूर्ण करण्याचा नेम भगवान ज्यांना आयुष्य देईल त्यांच्या जीवनामध्ये हे मिळेल. श्रीफळ जरी घेतलं आणि तोपर्यंत आपण टिकलो नाही, आपलं पुण्य कमी पडलं आणि आपण जर जगातून निघून गेलो तर ते कार्य पुढं होणार अशा प्रकारचं आहे. इच्छा अपुरी जरी राहिली ती पूर्ण होत असते. चला मग या माध्यमातून अत्यंत पवित्र अशा प्रकारचा हा शेजूळ परिवार, या शेजूळ परिवारामध्ये ज्यांनी तीर्थयात्रा करून आपलं जीवन कृतार्थ पवित्र अशा प्रकारचं बनवलं असे असणारे श्री आदरणीय परमार्थप्रेमी संपतराव जिजा शेजूळ यांच्या माऊंद्याच्या विधीच्या निमित्ताने त्यांच्या असणारी सर्व 3 मुलं राम संपतराव शेजूळ, चंद्रकांत संपतराव शेजूळ आणि श्याम संपतराव शेजूळ आदी करून शेजूळ परिवारातील सर्व मंडळी, अर्थातच ग्रामस्थ मंडळी, माता भगिनी, पुरुष मंडळी, आपल्या सर्वांचं योगदान या ठिकाणी आहे. कोणत्या ना कोणत्या रूपानं आपण सेवा करणारी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहात. मौज पुरीकर ग्रामस्थ मंडळींच्या तन मन धनाने आणि या शेजूळ परिवाराच्या आर्थिक अशा प्रकारच्या प्रयत्नाने संपन्न होत असलेला भव्य आणि दिव्य अशा प्रकारचा हा छोटेखानी उत्सव पण काया वाचा मनाने, तनाने, मनाने, अतिशय धनाने आहे. विठाला 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 विठाला. आणि म्हणून भागवतकार आमचे गोंदीकर घराणा ज्यांचा भागवतामध्ये प्रसिद्ध अशा प्रकारचा आहे, पुराणामध्ये प्रभुदेवाच्या मुखारविंदातून श्रीमद भागवत आपल्याला ऐकायला मिळतं आहे. असे ॲडव्होकेट अरविंद महाराज गोंदीकर यांच्या मुखारविंदातून श्रीमद भागवत कथा आपण या ठिकाणी श्रवण करत आहात. अतिशय मधुर अशा प्रकारची श्रीमद भागवत कथा आहे. ती पवित्र अशा प्रकारची कथा आपण ऐकत आहात. जीवनाची व्यथा घालवण्याकरता पवित्र कथा आहे. त्या कथेचं श्रवण आपण करत आहात. ज्यांच्या मार्गदर्शनाने मला कीर्तनाची सेवा या ठिकाणी मिळाली, माझी गुरुबंधू, संस्थेमध्ये बरोबर राहिलो, बरोबर वास्तव्य केलं. त्याच्यानंतर आपल्या मौजपुरीमध्ये एकदा येण्याचा योग मिळाला. त्याच्यानंतर महाराजांनी मला या ठिकाणी पुन्हा निमंत्रण दिलं आणि या श्रीमद भागवत कथेमध्ये सेवा करण्याची संधी मिळाली. असे माझे गुरुबंधू, आदरणीय सुप्रसिद्ध कीर्तनकार, माझे परममित्र, जीवाचे जीवलक्ष्मी कंठस्य आमचे ज्ञानेश्वर महाराज बारड माऊली यांच्या माध्यमातून सेवा माझ्यापर्यंत आली. या सप्ताहाचे मार्गदर्शक असणारे दुसरे आमचे गुरुबंधू परमेश्वर महाराज वीर या ठिकाणी उपस्थित आहेत. दुसऱ्या या सप्ताह कार्यक्रमाचे मार्गदर्शक आदरणीय आमचे गणेश महाराज डोंगरे महाराज, त्यांना या ठिकाणी धन्यवाद. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाकरता उपस्थित असणारे भजन सम्राट, ज्यांच्या वाणीमध्ये गोडवा आहे, ज्यांच्या गाण्यामध्ये रिदम अशा प्रकारचा आहे आणि वारकरी संप्रदायामध्ये गाण्याचा बाज ज्यांच्याकडे आहे, कीर्तनाचा,
असे असणारे आमचे महाजन महाराज ओझरकर, त्यांना या ठिकाणी धन्यवाद. माझ्याबरोबर उपस्थित असणारे भजन सम्राट माझे गुरुबंधू संगीत अलंकार पदवी ज्यांनी मिळवली आणि उभ्या महाराष्ट्रामध्ये ज्यांचं गाणं यूट्यूबच्या माध्यमातून सगळ्या लोकांना ऐकण्याकरता मिळतं आहे, अशी माझी गुरुबंधू नामदेव महाराज आंबले महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. आपणालाही धन्यवाद. मृदुंगाचे गोड साथ देणारे ज्यांचा आज बड्डे, हॅपी बड्डे, आमचे असणारे बड्डे बॉय ते त्यांचं होईल ते नंतर कार्यक्रमात, ते काय आम्हाला सुधरून देते का आज ते आमचे जिगर ते आमचे आहेत. हरिपारायण उद्धव महाराज नवपुते, आम्ही संस्थेमध्ये बरोबर होतो. माऊलींचं त्यांचं आमचं फार प्रेमाचं नातं अशा प्रकारचं आहे. जसं पती पत्नीचं नातं असतं तसं गुरुबंधूचं अशा प्रकारचं नातं आहे. ते काही जीवापेक्षा वेगळं असतं. आणि म्हणून माऊली कीर्तनाला आली होती दहेगावला. त्याच वेळेला त्यांनी निमंत्रण दिलं म्हणे तारीख घ्या लिहून, आणि पोकळे महाराजांचं कीर्तन आहे म्हणे. ये म्हणले त्या पोकळ्याचं का आणि मग ते आता विनोद मित्र म्हणलं काय, आता सुदामा जर कृष्ण कन्हैया म्हणत नव्हता, कृष्णा म्हणायचा, मग ते प्रेम आहे मित्रत्वाचं. आणि म्हणून ते म्हणे मग या भाऊ म्हणजे ते म्हणे त्यांनी जर आणलं ते येईन भाऊ, काय म्हणले त्यांनी जर आणलं ते येईन. मग याने आठवण करून दिली. म्हणलं त्याचा फोन मला आला तर मी आणीन. त्याने फोन केला मला सकाळी, फोन झाला आमचा बड्डे शुभेच्छा म्हणजे कार्यक्रमाचाच झाला, पण मला नव्हतं माहिती त्यांचा बड्डे आज म्हणून. मग त्याच्यावर मला कीर्तन सकाळी संताजी महाराज जगनाडे यांच्या पुण्यतिथी निमित्ताने कीर्तन झालं. नंतर त्यांचं स्टेटस पाहिलं आणि म्हणलं तुमचा बड्डे आज. ते म्हणे हो. म्हणलं या घरी. मग घरी आल्यानंतर त्यांचा बड्डे साजरा केला आम्ही. आणि इकडं अशा प्रकारचं आलो उपस्थित. मला एकच सांगायचं आहे, आदरणीय माझे गुरुबंधू उद्धव महाराज नवपुते महाराज, हे काही आम्ही काही वेगळ्या कुठल्या आर्थिक अशा येणे इच्छेने नाही आलेले. ते गुरुबंधूचं नातं आहे, भेट होण्याकरता अशा प्रकारचं एक प्रेम अशा प्रकारचं असतं. या माध्यमातून या ठिकाणी उपस्थित अशा प्रकारचे आहेत आमचे नवपुते महाराज. त्याचप्रमाणे माझे ज्येष्ठ सुपुत्र चैतन्य महाराज मृदुंगाचार्य या ठिकाणी उपस्थित आहेत. माता भगिनी पुरुष मंडळी या ठिकाणी यूट्यूब चॅनल आहे. कोणतं चॅनल, कोणतं आहे, काय नाव आहे? सिंथवादक दुर्गेश महाराज, त्यांचं नावच आहे का म्हणजे यूट्यूब चॅनलचं का? हा चॅनलच्या नावाने का आपलं आहे का? आपणालाही धन्यवाद. दुसरे मधले तुमचं नाव काय? अंकुश महाराज, हा आपल्यालाही धन्यवाद. इकडचे मधले विठ्ठल महाराज, अलीकडचे विष्णू महाराज दादा महाराज, इकडचे आपले चैतन्य महाराज. गोड कीर्तनाची सुरुवात त्यांनी, जोरदार टाळी वाजवा एकदा, गोड सुरुवात त्यांनी केली. दुसरे आमचे शंभू महाराज आणि विनेकरी महाराज. माता भगिनी पुरुष मंडळी, आपणा सर्वांच्या चरणावर वंदन करतो आणि माझ्या सेवेकडे वळतो. माऊली, इतर गावाला खेड्यापाड्यात कुठेतरी कीर्तनाला गेलं तर टाळकऱ्याच्या टाळ्यासुद्धा तालात वाजत नाही. वस्तुस्थिती आहे. इतर गावाला खेड्यापाड्यात कुठेतरी कीर्तनाला गेलं तर टाळकऱ्याच्या टाळ्यासुद्धा तालात वाजत नाही. इथं कीर्तन ऐकण्यासाठी बसलेल्या ग्रामस्थ मंडळीच्या, माता भगिनी पुरुष मंडळीच्या टाळ्या देखील तालातून जात नाही. फक्त वाजवत नाही, हा भाग वेगळा आहे. विठ्ठल कीर्तन संपन्न होत असताना माझा कीर्तनाचा जास्त वेळ राहिलेला नाही. कथा सौरला, खटवांगा राजाला कशाला, पोकळे महाराजाला म्हणजे वर जायला नाही. कीर्तनाकरता 1 तास राहिलाय. त्या 1 तासामध्ये जे काय बोलता येईल ते बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. त्या 1 तासामध्ये तुम्ही सर्वांनी मला फक्त कीर्तनात बसल्या बसल्या साथ द्या. कशाची? झोपायची नाही. कीर्तनामध्ये ज्या ज्या वेळेला भगवंताचं नामस्मरण गायला जाईल त्या त्या वेळेला सर्वांनी हाताने टाळी, मुखाने भगवंताचं चिंतन करत झाला. थंडीचे जरी दिवस असले तरी आतल्या आत का होईना भजन करा. विठाला 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 आमच्या बिलपुरीवरून आमचे जनार्दन महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये आमचे अध्ययन घेत असणारे जे आमचे जीवशी जीवलक असणारे आमचे प्रद्युम्न महाराज भिलपुरीवरून या ठिकाणी आले, गोरे महाराज, त्यांना या ठिकाणी धन्यवाद. माता भगिनी पुरुष मंडळी, आपल्या सर्वांच्या चरणावर वंदन करतो. या कुटुंबाला, शेजूळ परिवाराला
भगवंताच्या ऋणातून उतराय होण्याकरता हा सुंदर श्रीफळाच्या रूपानं श्रीमद भागवताचा प्रसाद मिळाला. कारण या जन्मामध्ये भगवंताच्या ऋणातून आपण उतराई झालं पाहिजे आणि भगवंताच्या ऋणातून उतराई होण्याकरता अशा श्रीमद भागवत कथेचं आयोजन केलं आणि भगवंताच्या नामस्मरणाची सेवा केली तर निश्चित देवाच्या ऋणातून आपण उतराई होऊ शकतो. विठाला विठाला विठ्ठला विठ्ठला चला, अतिशय गोड अशा प्रकारचा माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम डोंगरी साऊंड सर्व्हिस मोजपुरी, बरोबर ना? कधी कधी काय होतं, चुकतं, नाव एक लिहिलेलं असतं, मंडपोले दुसरेच असते. सिस्टम असं काही नाही ना, बरोबर, त्यांची सिस्टीम आहे. अतिशय गोड सिस्टीम लावली दादा आपल्याकरता. एकदा जोरदार टाळे वाजवा त्यांच्याकडे. गोड सिस्टीम लावली, कारण सिस्टीम लावणंही अवघड आहे. घेतले पैसे बंडल, गेले जालन्याला, घेतल्या मशनी अवजाच्या आणल्या, वायर जोडले, गडबडीत इकडचं वायर तिकडं आणि तिकडचं वायर इकडं झालं तर जाळण धूर संगच आहे. त्यातलं वर्म कळायला पाहिजे, चुकली या वर्म फेरा पडे. सुंदर सिस्टीम अशा प्रकारची लावली. नुसतं मशनीचं तुम्हाला अशा प्रकारचं आणण्याचं ज्ञान नाही तर मशनी जोडायचं देखील ज्ञान आहे. विठ्ठला विठ्ठला आणि म्हणून सेवेकरता निरूपणाकरता निवडलेला अभंग आजचा हा कोणाचा आहे? एकनाथ महाराजांचा आहे. एकनाथ महाराजांचं गाव कोणतं आहे? पैठण आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे एकनाथ महाराजांचं गाव पैठण आहे. आम्ही कोण्या गावचे? पैठणचेच ना. आम्ही एकनाथ महाराजांच्या गावचे. आमच्या गावचे नाही एकनाथ महाराज, आम्ही त्यांच्या गावचे आहेत. चला, आम्ही नाथ महाराजांच्या गावचे तुमच्यापर्यंत आलो नाथांचा निरोप घेऊन, नाथांची सेवा करण्याकरता. या ठिकाणी निरूपणाकरता निवडलेला अभंग ज्यांच्या भूमीत आम्ही वास्तव्य करतो त्यांचाच अशा प्रकारचा आहे. कारण मालकाची सेवा करत असताना मालकाच्या ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न करावा. विठाला विठाला परमपूज्य गुरुवर्य कृष्णाजी महाराज नवले आणि परमपूज्य गुरुवर्य रखमाजी महाराज नवले यांच्या मुखारविंदातून जे काही मिळालेली वाणी अशा प्रकारची आहे, 2 तासामध्ये जे काय बोलता येईल ते बोलण्याचा प्रयत्न करून आपण चिंतन करण्याचा त्यांच्या आशीर्वादाने प्रयत्न करूया. विठाला विठाला चला, निरूपणाकरता निवडलेला अभंग हा एकनाथ महाराजांचा आहे. एकनाथ महाराजांचा. कोण आहे एकनाथ महाराज? महाराज एकनाथ महाराज माहिती आहे आम्हाला, पैठणला आहे. आम्ही जातो एकादशीला, नाथांच्या मंदिरात दर्शन घेऊन येतो. एक आतमध्ये नाथांचं मंदिर आहे, एक बाहेर आहे. आम्हाला माहिती आहे नाथ महाराज पैठणला होते आणि नाथांची समाधी सुद्धा पैठणला आहे. आजही आम्ही जातो पैठणला. नाथ महाराज माहिती आहे आम्हाला. हो, तेच नाथ महाराज. त्यांचाच अभंग निरूपणाकरता निवडलेला आहे. कोण आहेत पण ते नाथ महाराज? नाथ महाराज 1 नंबर संत आहे, 2 नंबर शांत आहे आणि 3 नंबर श्रीमंत आहे. काय 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 काय? हा, संत, शांत आणि श्रीमंत आहे. 1 नंबर नाथ महाराज संत आहेत. काय करतात दादा संत? तर संत लिहितात या जगामध्ये ग्रंथ. जगद्गुरु तुकोबाराय कीर्तन करायचे, भंडाऱ्या डोंगरावर, भामचंद्र डोंगरावर कीर्तन करायचे आणि कीर्तनातून महाराजांच्या मुखातून निघालेली अमृतवाणी हे कोण लिहायचं काम करायचं? तर ज्यांची आज पुण्यतिथी आहे ते संताजी महाराज जगनाडे लिहायचं काम करायचे. अभंग त्यांनी लिहिले. महाराजांनी अभंग, महाराजांच्या मुखारविंदातून अभंग बाहेर पडायचे. संताजी महाराज जगनाडे त्यांना जी वेळ अशा प्रकारचे ज्या वेळेला जायचे, ज्या वेळेला ऐकायचे त्या वेळेला लिहायचे. तसं महाराजांचं सारखं चालू होतं. पण जेवढी संधी मिळेल तेवढे अभंग लिहून ठेवायचे. गावातल्या एका नास्तिकाला कळालं, देहू गावातल्या नास्तिकांना कळालं, अरे या तुकोबाचे अभंग लिहिण्याचं काम संताजी जगनाडे करतात. अभंगाची गाथा तयार झाली. म्हटली त्या देहूकरांनी, अर्थातच त्या लोकांनी, कर्मठ लोकांनी माझ्या तुकोबारायांची गाथा इंद्रायणीत बुडवली. या तुक्याच्या अभंगात जिवंत ठेवू नका म्हणे, बुडवा त्या अभंगाला. अभंगाच्या वया पाण्यात बुडवल्या. संताजी महाराज जेवढे रडले ना तेवढे तुकोबाराय नाही रडले. कारण संताजी महाराज म्हटले, माझ्या गुरुच्या तुकोबारायांच्या मुखातून एक शब्द निघालेले वाणी मी कशी लिहून ठेवली. आणि ते आज या देहूकरांनी बुडवली. संताजी महाराज जगनाडे धाय मोकळून रडले.
जगद्गुरु तुकोबाराने संताजी महाराजांची समजूत घातली. संताजी महाराज जगदाड म्हणले, महाराज जाऊ द्या, बुडू द्या. तुम्ही जी जी मुखारविंदातून कीर्तन तुमचं झालं, जे जे अभंग तुमचे मी लिहिले, ते अभंग नुसते लिहिले नाही महाराज, ते अभंग मी पाठ केले. आणि पाठ केलेले अभंग पुन्हा महाराजांनी लिहिले. बुडू द्या म्हणे त्यांना. अभंग जरी बुडवले असेल तर पुन्हा लिहायला सुरुवात केली. पण तो अभंगाचा गाथा तरेल्या गेला. आपल्या सर्वांना कथाभाग अशा प्रकारचा माहिती आहे. ज्यांनी अभंग अशा प्रकारचे लिहिले ते संताजी महाराज जगनाडे. त्यांचा आज पुण्यतिथी सोहळा अशा प्रकारचा आहे. अभंग लिहितात संत. काय करतात संत? संत लिहितात ग्रंथ. काय करतो? ग्रंथ. ग्रंथ दाखवतो वारकरी संप्रदायासारखा पंथ. काय करतो? पंथ. पंथ दाखवतो मंदिरातला भगवंत. आणि एकदा का मंदिरातला भेटला भगवंत, मानवाच्या जन्म मृत्यूचा होतो अंत. अशीच आहे एकनाथ महाराज सारखे जगात एक एक संत. काय करतात बरं ते संत? ऐका ऐका. संत घडवतात, मढवतात आणि बडवतात. काय काय काय? घडवतात, मढवतात आणि रडवतात. कोण म्हणलं रडवतात? घडवतात, मढवतात आणि रडवतात नाही, बडवतात. संत घडवतात आपल्याला चारित्र्याने. ऐका, लक्षपूर्वक ऐका. संत महात्मे घडवतात आपल्याला चारित्र्याने. संत महात्मे मढवतात आपल्याला सद्गुणाने. ज्या वेळेला माणसं भक्ती करत नाही, परमार्थ करत नाही, त्यावेळेला संत महात्मे बडवतात शब्दाने. विठाला 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 विठाला. घडवणारे, मढवणारे, बडवणारे जगामध्ये संत अशा प्रकारचे आहे. त्या संतांमध्ये नाथ महाराज संत आहे. 1 नंबर, 2 नंबर नाथ महाराज शांत आहे. आणि 3 नंबर नाथ महाराज श्रीमंत आहे. नाथ महाराज एवढी श्रीमंत जगात कोणत्याही व्यक्तीची नाही. जगात म्हटलं मी. नाथ महाराज एवढी श्रीमंती कोणत्याही व्यक्तीची नव्हती त्या काळात. आणि आताही सध्या अशा प्रकारची कोणत्याच साधूची नाही. व्यावहारिक दृष्टीने नका पाहू. नाथ महाराज व्यावहारिक दृष्टीने श्रीमंत होते. सकल संता माझी राजा, स्वामी एकनाथ माझा. नाथ महाराज राजे होते, राजे वारकरी संप्रदायाचे. आता राजा बोले, दल हाले, आपण बोले, घरात साधी बायको सुद्धा ना हले तर गाव कधी हले. नाथ महाराज राजे होते. ऐश्वर्यवान सत्ता नाथांची अशा प्रकारची आहे. नाथांचा आतला वाडा पाहायला विसरू नका. नाथांच्या आतल्या वाड्याची एक एक भिंत बाबा 9-9, 10-10 फुटाची आतल्या वाड्याची भिंत. नाथ महाराज जिथं राहत होते ना, नाथांचा वाडा, आपण राहतो ते घर आहे. संत महात्मे राहतात ते मंदिर आहे. त्यांच्या घराचं देखील काय बनलं? मंदिर. मंदिर. आपण राहतो ते घरच राहतं, पण संत महात्मे जिथं राहिले त्याचं मंदिर बनलं. नाथ महाराज बाहेर समाधी घेतली, ते समाधी मंदिर आहे. आणि नाथ महाराज जिथं राहिले त्यांची देवपूजा जिथं आहे ते आतलं महात मंदिर आहे. विठाला 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 विठाला. त्या नाथ महाराजांच्या वाड्याची एक एक भिंत 9-9, 10-10 फुटाची. आपल्या घराची भिंत जास्तीत जास्त किती फुटाची? पहिल्या जुने माणसं घालायचे 13चा वाल. 13चा वाल बंद झाला आता प्रद्युम्न महाराज. आता निघाला मध्ये 12चा. 12चा बंद केला लोकांनी. मधीत निघाला 9चा. 9चाही बंद केला. मधीत निघाला 6चा. 6चाही बंद झाला. मधीत निघाला 4चा. यमुनाकांड खेळा टोकान सुमनाथाच्या घरात जावा. खरंच ना. यमुनाकांड खेळा टोका सुमनाथाच्या घरात जावा. हिचा खेळा तिच्या घरात गेल्यानंतर तिनं तिची तेलाची कॅन हिच्या खेळायला हिनं हिचा खेळ काढून घ्यावा आणि तिची तेलाची कॅन लावून जावा. विठाला विठाला हा विठाला 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 विठाला. नाथ महाराज श्रीमंत संत आहे. आणि म्हणून नाथ महाराजांची श्रीमंत यादी आहे. पारमार्थिक क्षेत्रातली अनेक नाथ महाराजांचा गाथा आहे. रुक्मिणी स्वयंवरे, आनंद लहरी, चिरंजीव पडे, अष्टग्रंथ नाथ महाराजांचे ग्रंथ आहे. आणि नाथ महाराजांचे अनेक ग्रंथ अशा प्रकारचे आहे. त्याच्यामध्ये चतुश्लोकी भागवत आहे. अशा अनेक ग्रंथ नाथ महाराजांचे आहे. गाथा आहे. त्याच्यामध्ये अनेक प्रकरणं, भारुडं अनेक अशा प्रकारचे आहे. नाथ महाराजांचे पारमार्थिक श्रीमंती फार मोठी अशा प्रकारची आहे. आणि त्या श्रीमंतीमधला थोडासाच भाग म्हणजे आजचा अभंग आहे. विठाला 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 विठाला. नाथ महाराज म्हणतात, माझं मन देवा तुमच्या चरणावर लागू द्या.
म्हणून प्रार्थना करतात नाथ महाराज कोणाला? देवाला प्रार्थना करतात. ऐका, नंबर 1 प्रार्थना देवाला केल्या जाते. नंबर 2 प्रार्थना संतांना केल्या जाते. जीवाला प्रार्थना केल्या जात नाही. तुमच्या आमच्या जीवाला प्रार्थना का केल्या जात नाही? तुमच्या आमच्या जीवाची प्रार्थना पूर्ण होत नाही, त्याच्यामुळे आपल्याला प्रार्थना करून उपयोग नाही. आपल्या जीवाला म्हणजे आपल्याला, प्रत्येक जीवाला अपेक्षा सुखाची का दुःखाची? बोलत चला. आपल्याला अपेक्षा कशाची? सुखाची. आपल्याला सुख भेटत नाही आणि वेळोवेळी दुःख पदरात पडल्याशिवाय राहत नाही. जे भेटायचं ते भेटत नाही, जे नकोय ते भेटल्याशिवाय राहत नाही. ज्याचं तोंड पाहिल्यानंतर दिवसभर काम होत नाही, तो 6:45ला जिहारी घातल्याशिवाय राहत नाही. खरे की नाही? खरे. ज्याचं तोंड पाहिल्यानंतर दिवस चांगला जातो, तो संध्याकाळच्या 7:45 वाजेपर्यंत भेटत नाही. बाजारात जा तुम्ही, ज्याच्याकडून पैसे घ्यायचे तो भेटतच नाही, ज्याला द्यायचे तो अलीकडच्याच का कोपऱ्याला जिहारी. तुमचं आमचं नेमकं तसंच झालं. आपण प्रार्थना जीवाला करू लागलो. मायबाप, अहो जीवाला प्रार्थना करणं म्हणजे कशाप्रमाणे आहे? आपण जाणकार मंडळी आहात, परमार्थातलं चिंतन श्रवण करणारी मंडळी आहात. लक्षपूर्वक ऐका. तुमच्या आमच्या जीवाला प्रार्थना करणं कशाप्रमाणे निरर्थक आहे? ज्ञानोबारांचे 1-2 ओव्यान दृष्टांत सांगून तुम्हाला पटवून देतो. विठ्ठल विठ्ठल जीवाला प्रार्थना करणं निरर्थक आहे. कशाप्रमाणे? ज्ञानोबारांची ओवी ऐका. ज्ञानोबारा म्हणतात, कणू सांडूनी फणीला कोंडा जायसा. ज्ञानोबारांची ओवी आहे. ज्ञानोबारांनी या ओवीमध्ये शेतकऱ्याचा दृष्टांत दिला. ज्ञानोबारांनी शेतकऱ्याचा दृष्टांत दिला. आजच्या कीर्तनामध्ये कीर्तन ऐकण्याकरता बसलेले माणसं जास्तीत जास्त कोण आहे? सगळे शेतकरी आहेत. ज्ञानोबारांनी दृष्टांत कोणाचा दिला? शेतकऱ्याचा दिला. आपल्याला लगेच पटेल. ऐका. ज्ञानोबारांनी शेतकऱ्याचा दृष्टांत दिला. ज्ञानोबारा म्हणतात, एका शेतकऱ्याने ज्वारी पेरली. वेळ कमी, कर्म धर्म संयोगाने त्यांनी ज्वारीचं खळं केलं. माऊली, त्याला 50 क्विंटल ज्वारी झाली. त्याने ती ज्वारी घरी नेऊन टाकली. घरी नेऊन टाकल्यानंतर रात्रीचं 9:30 वाजता त्याने जेवण केलं आणि जेवण केल्यावर वाटवरती पडल्या त्याला डोळा लागायचा ना, तर तेवढ्यात त्याच्या मनात आलं. तो म्हटला, मशिनरीच्या अलीकडच्या बाजूनं 50 क्विंटल ज्वारी निघाली आणि पलीकडच्या बाजूनं मशिनरीच्या एवढा मोठा ढिगारा पडला. कशाचा? भुसाचा. पडल्या 9:30 वाजता त्याच्या मनात आलं, कारण तेव्हा व्हॉट्सअप नव्हतं, मोबाईल पाहायला काहीच नव्हतं. पडले, एकटाच TV नव्हती, काही नव्हतं. पडल्या त्याच्या मनात आलं. तो म्हटलं, मशिनरीच्या पलीकडच्या बाजूने एवढा मोठा ढिगारा पडला भुसाचा, किमान 10-5 क्विंटल तरी ज्वारी त्या भुसात गेली. असं त्याला झोपत लागाना. ज्ञानोबा म्हणतात, कसा तरी झोपला. सकाळी दोघं पती पत्नी उठले, खळ्यावरती गेले. खळ्यावरती गेल्यानंतर पत्नीनं टोपलं भरून द्यावं, याने बैलगाडीवर उभा राहून वारा आल्यानंतर ज्या दिशेनं वारं आहे त्या दिशेनं उपणावं. ज्ञानोबा म्हणतात, संध्याकाळच्या 7 वाजेपर्यंत सगळा ढिगारा उफाणला. किती ज्वारी निघाली असेल त्याच्यात? 2-4 क्विंटल नाही, मग 1-2 धडे. ज्वारी नाही निघाली. ज्ञानोबा म्हणतात, ज्ञानोबा म्हटले, काय निघालं? कणू सांडूनी उफणीला कोंडा जाईसा. ज्ञानोबा म्हणतात, त्याच्यात कोंडा निघाला, ज्वारी निघाली नाही. मग बसलेले माणसं म्हणतील, ज्वारी का निघाली नाही? ज्ञानोबा म्हणतात, त्याच्यामध्ये ज्वारी नावाची वस्तू नाही, तर निघाल तरी कशी? तसं तुमच्या आमच्या जीवनामध्ये काही नाही, मग प्रार्थना करून मिळणार तरी काय? विठ्ठल विठ्ठल एकदा प्रार्थना देवाला अशा प्रकारची करावी, नाही तर संतांना अशा प्रकारची प्रार्थना करावी. प्रार्थना करून संतांना जरी प्रार्थना केली तर आपलं जीवन परिपूर्ण होईल. नाथ महाराजांनी आपल्या जीवनामध्ये आपल्याला देव अशा प्रकारचा पाहिजे याच्याकरता प्रार्थना देवालाच केली. आणि देव मिळाल्यानंतर नाथ महाराज देवाला म्हणतात, देवा तुम्ही एकच काम करा म्हणे. काय? अभंगाचं पहिलं चरण. देवा माझे मन लागो तुझे चरणी. देवा माझे मन लागो तुझे चरणी. देवा माझे मन लागो तुझे चरणी. देवा माझे मन लागो तुझे चरणी.
देवा माझे मन लागो तुझे चरणी देवा माझे मन लागो तुझे चरणी माझे मन लागो तुझे चरणी देवा माझे मन लागो तुझे चरणी संसार व्यसनी जडोने दे संसार व्यसनी जडोने दे संसार व्यसनी संसार व्यसनी संसार व्यसनी जडोने संसार व्यसनी जडोने दे संसार देवा माझे मन लागो तुझे चरणी 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 नाथ महाराजांना ज्या वेळेला देव प्राप्त झाले त्यावेळेला देवाच्या समोर नाथ महाराजांनी प्रार्थना केली. देव प्राप्त कधी झाले नाथ महाराजांना? नाथ महाराजांना देव प्राप्त करण्याकरता फारच कष्ट करावे लागले, सायस करावे लागले. देव तसा मिळत नाही. देव काय बाजारचा भाजीपाला नाही र. रात्रंदिवस प्रयत्न करावे लागतात देव मिळण्याकरता. देव मिळवण्याकरता महात्मे रात्रीचा दिवस दिवसाची रात्र करतात. म्हणून फिरते रात्रंदिवस म्हणून फिरते रात्रंदिवस म्हणून फिरते रात्रंदिवस 12-16 जणी हरीशी नेरते 12-16 जणी हरीशी नेरते म्हणून फिरते रात्रंदिवस म्हणून फिरते रात्रंदिवस म्हणून फिरती रात्रंदिवस हरी 12-16 जणी हरीशी नेनती म्हणून फिरती रात्रंदिवस माय हरी खालच्या गल्लीतल्या 12 वरच्या गल्लीतल्या 16 सकाळी सकाळी गावामध्ये बचत गटाचे पैसे करीत्यात. या 12-16 जणी का नाही. नाथ महाराजांनी हरिपाठ सांगितलं, हरिपाठात सांगितलं त्या 12-16 जणी भगवंताची रात्रंदिवस मिळण्याकरता देव मिळण्याकरता वाट पाहतात. सहजासहजी देव मिळत नाही. नाथांना देव मिळाला याचा अर्थ नाथांना सहजासहजी देव नाही मिळाला. देव मिळण्याकरता नाथ महाराजाला सुद्धा प्रयत्न करावे लागले, प्रयत्न करावे लागले. नाथ महाराजांना देव ज्या वेळेला प्रसन्न झाले देवानं नाथांना पहिलं दर्शन दिलं वाघाच्या रूपात. नाही देव दिसत कळाली, वाघाच्या रूपात दर्शन दिलं. आपल्याला जर वाघ